एकदा जनक राजाच्या वडिलांनी एका मोठ्या यज्ञाचे आयोजन करण्याचे ठरविले. राजाचा यज्ञ तो, त्याचा थाटही राजेशाही. यज्ञाची तयारी जोरात सुरू झाली. देशोदेशीच्या राजांना निमंत्रणे गेली. सगळ्या आश्रमातून ऋषीमुनींना बोलावणे पाठविले. ब्राह्मण, भिक्षुक, प्रजाजन अशा सगळ्यांनाच आग्रहाची निमंत्रणे गेली. आश्रमातून तर यापूर्वीच यज्ञासंबंधी बोलले जात होते. यज्ञाचा अधर्व्यू म्हणजे प्रमुख कोण असेल यावर अंदाज बांधले जात होते. कोणी म्हणे वैशंपायनच अधर्व्यू असतील, कारण ते जाणकार तर आहेतच, परंतु राजाचे पुरोहितही आहेत. कोणी म्हणे पण याज्ञवल्क्यांसारखा दुसरा ऋषी कोणी नाही, त्यांनाच अधर्व्यू म्हणून घोषित केले जाईल. आणि राजाने यज्ञाचे अधर्व्यू म्हणून राजपुरोहित वैशंपायनाचे नाव घोषित केले. ऋग्वेदाचे प्रमुख आचार्य पैल यांच्याकडे होमाचे काम दिले. सामवेदाचे कुलगुरू जैमिनी यांची उद्गाता म्हणून नेमणूक झाली. गुरु सुमंत हे अथर्ववेदाचे मुख्य, ते ब्रह्मा झाले. असे यज्ञातील मुख्य अधिकारी आणि त्यांच्या कामाचे वाटप झाले. याज्ञवल्क्यांना पण निमंत्रण गेले, पण ते सामान्य प्रेक्षक म्हणून. यज्ञाचा दिवस उजाडला. भव्य सभामंडप घातला होता. यज्ञवेदी उभारली होती. देशोदेशीचे राजा, राजकुमार, ऋषीमुनी, ब्राह्मण, भिक्षुक, याचक, प्रजाजन अशांची मोठी गर्दी झाली. यज्ञ सुरू झाला. मंत्रघोषांचा ध्वनी आसमंतात घुमू लागला. वेगवेगळ्या पदार्थांच्या आहुती पडू लागल्या. अग्नी प्रज्वलित होऊ लागला. तुपाच्या आहुतीमुळे अग्नी अधिकच भडकला. एवढा मोठा यज्ञ कोणी पाहिला नव्हता. लोक डोळे भरून यज्ञ पाहत होते. सगळी व्यवस्था चोख होती. वातावरण भारलेले होते. पूर्णाहुतीची वेळ झाली. मंत्रांचा गजर अधिकच वाढला. प्रत्येक देवतेच्या नावाने हवीर अर्पण केला जाऊ लागला. आवाहन केले की ती देवता येऊन आपला हवीर घेत होती, संतुष्ट होऊन परतत होती आणि यज्ञाचा शेवटचा क्षण आला. यज्ञ करताना नकळत काही चूक झाली तर यज्ञ सफल होत नाही, म्हणून प्रायश्चित्त विधी घ्यावा लागतो. यज्ञाचे प्रमुख म्हणजे अधर्व्यू वैशंपायन प्रायश्चित्त विधीसाठी पुढे आले. त्यांनी प्रायश्चित्त विधी सुरू केला, पण तो बरोबर झाला नाही, म्हणून परत सुरू केला. पण काही केल्या प्रायश्चित्त विधी सफल होईना. प्रायश्चित्त विधी सफल होत नाही तर यज्ञ कार्य सिद्धीस जात नाही, काम बिघडते. हेच वैशंपायनांच्या लक्षात येत नव्हते. ते परत परत प्रायश्चित्त विधी करत होते. तो सफल होत नव्हता. शेवटी ते हरले व म्हणाले, काय चूक होते तेच कळत नाही. ते पार हताश झाले होते. राजा चिंताग्रस्त बनला. बघणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. मगाशी प्रफुल्लित बनलेले वातावरण आता कोमेजून गेले. चिंताग्रस्त बनलेल्या राजाने विचारले, आता काय करायचे? इथे असा कोणी विद्वान आहे का जो प्रायश्चित्त विधी संपन्न करेल? सगळ्यांनी माना खाली घातल्या, कारण जे वैशंपायनांना जमत नाही ते आपल्याला कसे जमणार, असाच जो तो विचार करीत होता. राजाचा पुत्र जनक तो या वेळेपर्यंत स्तब्ध होता, पण संकट उभे राहिले आणि तो उठला. एकेका ऋषीच्या, विद्वानांच्या चेहऱ्यावरून त्याची नजर भिरभिरू लागली. तसे सगळेच नजर चुकवून मान खाली घालू लागले. जनकाची नजर शेवटच्या रांगेत गेली. तेथे अनेक ऋषीमुनी बसले होते, पण सगळ्यांची नजर खाली. जनकाच्या नजरेला नजर दिली ती एकानेच, याज्ञवल्क्य. जनक तडक आसनावरून उठला. ताड पावले टाकीत याज्ञवल्क्यांकडे आला. म्हणाला, ऋषीवर्य, या संकटातून आता आपणच आम्हाला सोडवू शकाल. आपले ज्ञान, मंत्रविद्या फार मोठी आहे. आपला लौकिक आमच्या कानावर आला आहे. शुक्ल यजुर्वेदाची निर्मिती करून आपण आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. कृपया या सर्वांचा वापर करून आम्हाला या संकटातून सोडवावे अशी विनंती आहे. प्रायश्चित्त विधी सफल झाला नाही तर यज्ञ विफल होणार हे आपण जाणता. जनकाची विनंती ऐकून याज्ञवल्क्य जाग्यावरून उठले. वैशंपायनांकडे पाहून म्हणाले, अधर्व्यूची हरकत नाही ना? वैशंपायनांनी मानेने होकार दिला. पण ज्यांच्याकडून आपण आपली विद्या परत घेतली तोच पुढे यावा हे शल्य त्यांच्या मनात रुतले. याज्ञवल्क्यांना पण वाईट वाटले. त्यांचा खट्टू झालेला चेहरा पाहून याज्ञवल्क्य दुःखी झाले. याज्ञवल्क्य धीर गंभीर पावले टाकीत यज्ञवेदीकडे आले. त्यांनी आपल्या शुक्ल यजुर्वेदातील मंत्रांचा वापर करून प्रायश्चित्त विधी पूर्ण केला. तो सफल झाला. यज्ञ पूर्ण झाला होता. जनकाला राहावले नाही. आसनावरून उठून त्याने याज्ञवल्क्यांना आनंदाने मिठी मारली. सारी सभा अवाक झाली होती. याज्ञवल्क्यांनी मोठा चमत्कार घडविला होता. मोठ्या पेचातून सर्वांची सुटका झाली होती. सगळा मंडप आनंदाने मोहरून उठला. त्यातच कोणीतरी मोठ्याने घोषणा दिली, याज्ञवल्क्य महाराज की जय.
जय जयकाराने सारा मंडप निनादून उठला. हजारो लोकांच्या मुखातून जय जयकाराच्या आरोळ्या उठल्या. सभा मंडप दुमदुमून गेला. इतका वेळपर्यंत अनेक पंडित, ज्ञानी, ऋषीमुनी याज्ञवल्क्यांच्या शुक्ल यजुर्वेदाला मान्यता देत नव्हते. तेही भारावून गेले. शुक्ल यजुर्वेद निर्विवाद आहे हे त्यांनाही पटले होते. आता त्यांनीही जय जयकारात आपला आवाज मिसळला. आता यज्ञाचा सांगता सोहळा सुरू झाला. प्रत्येकाला जनक त्यांच्या त्यांच्या कामाप्रमाणे दक्षिणा देऊ लागला. अधर्व्यूची मुख्य दक्षिणा ती देताना याज्ञवल्क्य उभे राहिले. वैशंपायन अगोदरच उभे होते. तेव्हा जनक गोंधळला, कोणाला दक्षिणा द्यावी? वैशंपायन म्हणाले, या यज्ञाचा अधर्व्यू मी आहे, त्यामुळे या दक्षिणेवर माझा अधिकार आहे. पण यज्ञ सफल मी केला आहे, त्यामुळे ही दक्षिणा मलाच मिळायला हवी. याज्ञवल्क्य म्हणाले. आता मोठे भांडण उभे राहते की काय याची भीती निर्माण झाली. राजा जनक तर गोंधळला होता. दोघांचेही म्हणणे बरोबर होते, त्यामुळे निर्णय घेणे कठीण होते. इतक्यात देवल ऋषी उठून उभे राहिले. ते म्हणाले, दोघांचेही म्हणणे बरोबर आहे. वैशंपायन यज्ञाचे अधर्व्यू आहेत. आत्तापर्यंत यज्ञाचा सर्व घाट त्यांनीच घातला होता. पण यज्ञात आलेली अडचण दूर करून याज्ञवल्क्यांनी यज्ञ पूर्ण केला, त्यामुळे त्यांचाही अधिकार आहे. पण मग दक्षिणा कुणाला द्यायची याचेही मार्गदर्शन आपणच करावे, जनकाने विनंती केली. दोघेही सारखेच अधिकारी आहेत, म्हणून ही दक्षिणा दोघांनाही अर्धी अर्धी वाटून दे. देवल ऋषींनी मधला मार्ग काढला. तो दोघांसाठी मान्य झाला. जनकाचा यज्ञ याज्ञवल्क्यांनी सफल केला. त्यासाठी त्यांनी शुक्ल यजुर्वेदाचा आधार घेतला. ही वार्ता सगळीकडे पसरली. त्यांना आता ज्ञानवंत म्हणून मान्यता मिळाली. जो तो याज्ञवल्क्यांची प्रशंसा करीत होता, त्यांची स्तुती गात होता. प्रत्येक आश्रमात त्यांची कीर्ती पसरल्यामुळे जेथे तेथे त्यांच्याबद्दल चर्चा होत होती. आता त्यांच्या शुक्ल यजुर्वेदाला निर्विवाद मान्यता मिळाली होती. आता शेकडो विद्यार्थी त्यांच्या गुरुकुलात यायला लागले. काही जिज्ञासू पंडित, ज्यांना काही समस्या विचारायच्या होत्या, असे अनेक जण गुरुकुलात जमा होऊ लागले. मोठमोठ्या गहन विषयांवर त्यांच्याशी चर्चा करून आपले प्रश्न सोडवू लागले. जनकाला मित्र नावाचा एक प्रधान होता. एकदा याज्ञवल्क्य ध्यानाला बसले असताना वाघाने त्यांच्यावर झेप घेतली. पण वाघाची उडी याज्ञवल्क्यांवर पडण्या अगोदरच शिकारीला आलेल्या मित्रांनी वाघावर बाण सोडला. वाघ गतप्राण होऊन खाली कोसळला. याज्ञवल्क्यांचा जीव वाचला. तेव्हापासून दोघांचीही दोस्ती जमली. जनकाच्या यज्ञामुळे ती अधिक घट्ट झाली. त्यामुळे दोघांचेही एकमेकांकडे येणे जाणे होते. प्रधानाला ब्रह्मविद्येची आवड होती, त्यामुळे आपल्या मनातील शंका तो याज्ञवल्क्यांना विचारी. याज्ञवल्क्य त्याचे छानपैकी विवरण करी. एकदा याज्ञवल्क्य भल्या सकाळी प्रधानाच्या घरी आले. सूर्य अजून उगवला नव्हता. अशा प्रसन्न सकाळी याज्ञवल्क्य अंगणात पोहोचले. प्रधानाच्या अंगणात लतावेलींचा मांडव होता. मोगऱ्याची एक वेल सभोवार पसरली होती. मोगरीच्या पांढऱ्याशुभ्र कळ्यांनी मांडव बहरून गेला होता. मोगरीचा मंद वास दरवळत होता. 2 स्त्रिया मांडवाखाली राहून कळ्या खुडीत होत्या. त्यातली एक होती प्रधानाची मुलगी मैत्रेयी आणि दुसरी होती गार्गी. गार्गी कोणी सामान्य स्त्री नव्हती. ब्रह्मवादिनी अशी तिला संज्ञा होती. तिचा वेदांचा अभ्यास होता. आजन्म अविवाहित राहून ती अध्यात्मविद्येचा अभ्यास करीत होती. याज्ञवल्क्य असे अचानक समोर पाहून ती अचंबित झाली. समोर येऊन तिने नमस्कार केला. ब्रह्मवादिनी गार्गी, अलभ्य लाभ, आपली भेट झाली, खूप आनंद झाला. महर्षी, आपल्या दर्शनाने मी पण आनंदित झाले आहे. आपली अशी अकस्मात कधी भेट होईल असे वाटले नव्हते. असे योगायोग येतात जीवनामध्ये. मुनिवर्य, आपल्यापाशी एक प्रार्थना होती, गार्गी म्हणाली. मनमोकळेपणाने बोलावे देवी. अष्टांग योगाचे मला ज्ञान हवे. ते फक्त आपणच देऊ शकता, म्हणून ही प्रार्थना. अवश्य देवी, आम्ही अवश्य आपल्याला अष्टांग योगाचे ज्ञान देऊ. योग म्हणजे जोडणे. आपण सगळे प्रत्यक्ष परमेश्वराशी जोडलेलो आहोत. जीवात्मा आणि परमात्मा यांचा संयोग म्हणजे योग. त्याची सखोल माहिती हवी असेल तर आपण आमच्या आश्रमात यावे. आपली अनुज्ञा मिळाली, मी धन्य झाले. मी अवश्य आपल्या आश्रमात येईन. दोघांचे संभाषण चालले होते आणि मैत्रेयी मात्र खोळावल्यासारखी याज्ञवल्क्यांकडे पाहत होती. याज्ञवल्क्यांचे नाव तिने गार्गीकडे
मावशीकडे अनेक वेळा ऐकले होते. त्यांची कीर्ती तिच्या कानावर होती. अशी ज्ञाननिष्ठ व्यक्ती एकदा तरी भेटायला हवी असेही तिच्या मनात होते. पण ते अशा रीतीने अकस्मात भेटतील याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे ती त्या ज्ञानसूर्याकडे देहभान हरपून पाहत होती. त्याचे ते तेजपुंज रूप, ज्ञानाचे तेज चेहऱ्यावर फाकले होते. "अगं, वेंधळ्यासारखी बघत काय राहिलीस? नमस्कार कर. हे याज्ञवल्क्य ऋषी आहेत," गार्गी म्हणाली आणि मैत्रेयी भानावर आली. तिने वाकून नमस्कार केला. "कल्याणमस्तू," याज्ञवल्क्य म्हणाले. "ही कोण?" "प्रधानाची कन्या मैत्रेयी." "होय, मी कधी पाहिली नाही तिला." "ती माझ्याचकडे असते शिकायला. तिला ब्रह्मविद्येची फार आवड आहे." "अरे वा, म्हणजे प्रधानाची कन्या शोभते तर." त्यांचा संवाद चालू आहे इतक्यात प्रधान स्वतःच बाहेर आले. पाहतो तर याज्ञवल्क्य. दोन्ही हात जोडून प्रधान म्हणाले, "यावे ऋषीवर्य." याज्ञवल्क्य आत निघून गेले. मैत्रेयी अजून संभ्रमित झाल्यासारखी उभीच होती. परत गार्गीने हटकले तेव्हा भानावर आली. "चल, मुनिवरांचे स्वागत कर. फलाहार आणून दे." मैत्रेयी लगबगीने आत गेली. फलाहार घेऊन आली. दोघांच्या गोष्टी चालल्या होत्या, पण मैत्रेयी भान हरपून याज्ञवल्क्यांकडेच पाहत होती. एक दिवस तिने वडिलांकडे हट्ट धरला की आपल्याला पण याज्ञवल्क्यांच्या आश्रमात जायचे आहे. गार्गी योगविद्या शिकण्यासाठी जातच होती. एकदा मैत्रेयी पण तिच्यासोबत आश्रमात आली. कात्यायनी आताच तोडून आणलेली फळे टोपलीत भरत होती. तोच तिचे लक्ष मैत्रेयीकडे गेले. अत्यंत कमनीय देह, गोरा रंग, सळसळते तारुण्य, अंगावर भारी वस्त्रे. तिच्या मनात प्रश्न उभा राहिला, कोणी का असेना, पण आलेल्याचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य. ती पुढे झाली. गार्गीने ओळख करून दिली. ही मैत्रेयी, आपल्या मित्र प्रधानांची कन्या. "अगो बाई, प्रधानांची कन्या का? कधी पाहिली नव्हती." "या देवी, तुमचे स्वागत आहे," कात्यायनी म्हणाली. मैत्रेयी तिच्याकडे पाहतच राहिली. याज्ञवल्क्यांची पत्नी म्हणजे तिने वेगळीच कल्पना केली होती. पण ही तर एक सामान्य स्त्री. पण तिचे लाघवी बोलणे, नम्रपणा आणि स्वागत करायची पद्धत तिला खूप आवडली. "ती माझ्याकडे होती शिकायला," गार्गी म्हणाली. "म्हणजे या पण तुमच्यासारख्याच वेद आणि ब्रह्मावर चर्चा करणाऱ्या? मला बाई त्यातले काही कळत नाही." "एवढ्या मोठ्या ज्ञानसूर्याची पत्नी असून वेदशास्त्र यातले काही कळत नाही म्हणता?" "खरंच कळत नाही. ते माझ्या डोक्यावरून जाते. हे कधी कधी काही सांगतात, पण डोक्यातच जात नाही. मी आपली साधी संसारी बाई." तिचा मनमोकळेपणा मैत्रेयीला खूपच आवडला. मग जाणे येणे सुरू झाले. दोघी कधी मैत्रिणी झाल्या ते त्यांनाच कळले नाही. मैत्रेयी तिच्या सान्निध्यात रमून जायची. मैत्रेयी कधी आध्यात्मिक, ब्रह्म अशा विषयावर बोलली म्हणजे कात्यायनी म्हणायची, "बाई गं, तेवढं सोडून बोल." कात्यायनीचे बोलणे, वागणे सालस, निष्कपट. सगळ्या आश्रमाचा भार ती वाहत होती. कुणाला काय लागते काय नाही हे तिलाच माहीत. प्रत्येक शिष्याला ती नावाने हाक मारी. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेई. कसले सामान कोठे आहे हे तिलाच माहीत. मैत्रेयी याज्ञवल्क्यांविषयी बोलायला लागली म्हणजे देह हरपून बोलायची. त्यांच्या सान्निध्यात खुलून यायची. एकटक त्यांच्याकडे बघत बसायची. तिच्या मनात उठणाऱ्या भावना कात्यायनीची नजर टिपत होती. याज्ञवल्क्य पण मैत्रेयीच्या बरोबर चर्चा करताना, तिला ब्रह्माच्या गोष्टी सांगताना खुलून यायचे. एका प्रसन्न सकाळी याज्ञवल्क्य आपल्या कुटीसमोर आपल्याच तंद्रीत उभे होते. फुले तोडणाऱ्या कात्यायनीची नजर त्यांच्यावर गेली. कितीतरी वेळ ते तसेच उभे. शेवटी न राहून कात्यायनी पुढे आली. विचारले, "स्वामी, एवढा कसला विचार करत आहात? या वाढत चालणाऱ्या आश्रमाचा आणि काय? तुझा?" "माझा?" "हो, तुझा. एवढा मोठा आश्रम तू एकटी सांभाळतेस, माझी सेवा करतेस, पण कधी कसली तक्रार नाही, कसली मागणी नाही. राब राब राबत असतेस. खरंच कात्यायनी, तू हे कसे करतेस?" "स्वामी, आज काय हा भलताच विषय काढला आहात? मी असे काय केले आहे?" "खरं तर आपल्यासारख्या ज्ञानवंतांची पत्नी म्हणूनही मी शोभत नाही. तुमचे वेद, ब्रह्म, अध्यात्म यातले मला काही कळत नाही आणि माझी कसली स्तुती करता?" "ही स्तुती नाही कात्यायनी, ही वस्तुस्थिती आहे. तू खरी आर्य स्त्री आहेस, आदर्श आर्य स्त्री." आपल्याच नादात बोलल्यासारखे याज्ञवल्क्य म्हणाले आणि कात्यायनी मोहरून गेली. नवऱ्याचे हे रूप तिने कधी पाहिले नव्हते. भावविभोर. "स्वामी,
खरंच कात्यायनी, मी भाग्यवान आहे. माझे पूर्वपुण्य थोर म्हणून तुझ्यासारखी अर्धांगिनी लाभली. त्यांच्या या उद्गारांनी कात्यायनी थरारून उठली. अंगावर रोमांच उभे राहिले. कशीबशी म्हणाली, माझे भाग्य थोर म्हणून आपल्यासारखा तपस्वी ज्ञानसूर्य माझ्या वाट्याला आला. नाहीतर माझी काय किंमत आहे आपल्यापुढे. खरी भाग्यवान मी आहे. पण कधीकधी दुःख होते की आपल्याबरोबर ब्रह्मचर्चा करता येत नाही. आपल्या शुक्ल यजुर्वेदाचे मोठेपण कळत नाही. कधीकधी मला वाटते आपल्याला माझ्याऐवजी मैत्रेयीसारखी स्त्री पत्नी म्हणून मिळायला हवी होती. काय बोलतेस तू कात्यायनी? आज अनायासे विषय आलाच आहे तर पुढे रेटून धरला पाहिजे असे वाटून कात्यायनी म्हणाली, मी म्हणते ते बरोबर आहे स्वामी. तुम्हाला मैत्रेयीसारखीच जीवनसाथी हवी. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पण ती वेडी आपल्याशिवाय कसला विचारच करत नाही. तिच्या नसानसात आपणच भरून राहिला आहात. तू काय बोलते आहेस हे कळते का तुला? मैत्रेयी खूप प्रेम करते स्वामी तुमच्यावर. तिचा पण काय आहे माहीत आहे तुम्हाला? काय? विवाह करीन तर तुमच्याशी, नाहीतर आजन्म अविवाहित राहीन. मैत्रेयीला खूळ लागले आहे की काय? होय स्वामी, तिला तुमच्या ज्ञानाचे, विद्वत्तेचे, बुद्धिवैभवाचे खूळ लागले आहे. पोर पार खुळावली आहे तुमच्या पायी. मला कमाल वाटते तुझी कात्यायनी. अगं, यामुळे तू तुझ्या डोक्यावर एक सवत बसवते आहेस हे विसरू नकोस. मला पूर्ण कल्पना आहे स्वामी, पण त्यामुळे अनेक लोक सुखी होणार आहेत. आपल्याला ब्रह्म, वेद याविषयी चर्चा करायला हक्काचे माणूस मिळणार आहे. जे सुख मी देऊ शकत नाही ते ती देऊ शकेल. स्वामी, या विवाहाला नाही म्हणू नका. मी आजवर आपल्यापाशी काही मागितले नाही, पण एवढे मागणे मागते आहे. कृपया नाही म्हणू नका. असे नाना प्रकारे कात्यायनीने याज्ञवल्क्यांची विनंती केली. आपल्याला ब्रह्मचर्चेत रस वाटत नाही, त्यामुळे काही कळत नाही. आपल्या पतीच्या बुद्धी ज्ञानाच्या दृष्टीने आपण खूप थिटी आहोत याची तिला चांगलीच कल्पना होती. त्याबद्दल ती अनेक वेळा स्वतःला बोल लावी. म्हणून तिने मैत्रेयीसाठी आग्रह धरला. एका शुभ मुहूर्तावर याज्ञवल्क्य व मैत्रेयीचा विवाह पार पडला. एके दिवशी राज्यात दवंडी पिटवली. राजाने जनकाने एका मोठी विद्वत सभा बोलावली होती. विद्वत सभा म्हणजे ब्रह्मावर चर्चा, वादविवाद. जो कोणी वादविवादामध्ये जिंकेल त्याला मोठे बक्षीस मिळणार होते. कोणालाही सभेत भाग घेता येणार होता. अशा तऱ्हेची दौंडी सर्वत्र पिटवली आणि राज्यात एकच विषय सुरू झाला, विद्वत सभा. प्रजेमध्ये विद्वत सभेविषयी मोठे कुतूहल होते. कोण कोण येणार, कोण जिंकणार याविषयी उत्सुकता होती. तशी चर्चा घडत होती. विद्वत सभेची तयारी झाली. राजधानीत मोठा मंडप घालण्यात आला. लोकांना जनकाच्या यज्ञाची आठवण झाली सगळी तयारी बघून. आणि तो दिवस उजाडला. लोक, ज्ञानी, पंडित, ऋषीजन येऊ लागले. लोकांची तर प्रचंड गर्दी वाढत होती. राजरस्ते भरून गेले होते. एक एक कुलगुरू चर्चेसाठी मंडपाकडे जात होता. सोबत त्यांचे शिष्य होते. एखादा दुसरा ऋषी येत होता. अशा प्रकारे मंडप भरत चालला. जिज्ञासू लोकांची मोठी गर्दी होती. राजाचे मानकरी आपापल्या आसनावर बसले. इतक्यात भालदार चोपदारांनी ललकारी दिली. धीमी पावले टाकीत जनकाचे दरबारात आगमन झाले. सर्वांनी उठून त्यांना अभिवादन केले. त्यांना बसण्याचा हाताने इशारा करीत जनक राजा आपल्या आसनावर बसले. सारी सभा शांत झाली. जनक म्हणाले, विद्वत जन हो, हा जनक राजा नम्रपणे आपणास अभिवादन करीत आहे. आपल्या ज्ञानाला, बुद्धीला प्रणाम करीत आहे. सर्वांनी मान वाकवून राजाला प्रतिसाद दिला. एक क्षणभर थांबून जनक पुढे बोलू लागले, हे ज्ञानवंतांनो, बुद्धिवंतांनो, आज मी येथे विद्वत सभा आयोजित केली आहे. खुल्या मनाने इथे ब्रह्मचर्चा व्हावी, निकोप वादविवाद व्हावा. या ब्रह्मचर्चेत जो विजयी ठरेल त्यासाठी बक्षीस म्हणून मी 1000 गायी सोन्याने शृंगारून ठेवल्या आहेत. जो निर्विवाद जय मिळविल त्याने त्या गायी घेऊन जायच्या आहेत. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. ज्याला कुणाला वाटते की या विद्वत सभेत मी श्रेष्ठ आहे त्याने उठून उभे राहावे आणि वादविवाद सुरू करावा. जनक बोलून आपल्या जागेवर बसले. काही क्षण गेले पण कोणीच उठून उभे राहीना. सारी सभा स्तब्ध होती. कोण कोण होते सभेत? उद्दालक आरुणी होते, ज्याने गुरुच्या शब्दाखातर रात्रभर बांधाला आडवे राहून पाणी अडवले होते.
ते उद्दालक आरुणी मंत्रविद्येत प्रभावी होते. नागपुत्र जरत्कारु होते. आरुणीचे शिष्य भुज्जू आणि कहोड होते. मंत्रविद्या आणि यज्ञविद्या अवगत असलेले शाकल्यमुनी होते. वैशंपायन होते आणि हो, एकमेव विदुषी गार्गी होती. जनकाच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोणीच उठेना तसे याज्ञवल्क्य उठून उभे राहिले. सर्वांना नमस्कार करून म्हणाले, मी सूर्यनारायण शिष्य याज्ञवल्क्य या विद्वत सभेत स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणून घोषित करतो. ज्याला कुणाला माझ्याशी वादविवाद करायचा असेल त्याने उभे राहावे. सभेमध्ये कुजबूज सुरू झाली, पण चटकन कोणी आले नाही. सगळेच मौन. त्यावेळी जनकाचे पुरोहित अश्वल ऋषी उठून उभे राहिले. मी चर्चेसाठी तयार आहे. मला प्रश्न विचारायचा आहे. अवश्य विचारा, याज्ञवल्क्य एखाद्या विजयी योद्ध्यासारखे उत्तरले. जगात सर्व सत्य काय आहे? मृत्यू हेच जगात सर्वश्रेष्ठ आणि सर्वसत्य आहे. तो कसा? तुम्ही सर्वश्रेष्ठ विद्वान आहात असे मी म्हटले तरी 4-2 माणसं अशी सापडतील की तुम्हाला सर्वश्रेष्ठ म्हणणार नाही. पण प्रत्येक सजीवाला मृत्यू आहे असे मी म्हटले तर त्याला नाही म्हणणारा कोणी आहे का? नाही. म्हणून मृत्यू हेच पूर्ण सत्य. अश्वल ऋषी खाली बसले. जरत्कारु आसनावरून उठले. त्यांनी विचारले, मृत्यूचे अन्न काय आहे? ही सर्व सृष्टी म्हणजे मृत्यूचे अन्न आहे. मृत्यू जिचे अन्न आहे अशी देवता कोणती? अग्नी. माणूस मेल्यानंतर त्याचे शिल्लक काय राहते? नाम. कारण नाम अनंत आहे, असीम आहे. जरत्कारूने आणखी काही प्रश्न विचारले. धीरगंभीर आवाजात याज्ञवल्क्य एकेका प्रश्नांचे शांतपणे उत्तर देत होते. सारी सभा कानात जीव ओतून ऐकत होती. जरत्कारूचे प्रश्न संपले. तो जागेवर बसला. मग उठला भज्जू. त्याने विचारले, सारी सृष्टी भरून राहिली आहे अशी कोणती वस्तू आहे? वायू. वायू नाही अशी जागा नाही. मग पुढे त्याने काही विचारलेच नाही. त्याच्या मागून उभी राहिली गार्गी. गार्गी उभी राहिली आणि लोकांची उत्सुकता अधिक ताणली गेली. गार्गी आता काय विचारते याकडे लक्ष लागून राहिले. गार्गीने विचारले, अक्षर म्हणजे काय? ज्याला क्षर नाही ते अक्षर. ते मोजता येत नाही, मापता येत नाही. ते अमर तत्व आहे. समाधानाने मान डोलवीत गार्गी खाली बसली आणि बसताना म्हणाली, ऋषीवर्य, आपण महान आहात, सर्वश्रेष्ठ आहात. नाही, ते अजून ठरायचे आहे. उठून उभे राहात, शाकल्य ऋषी म्हणाले. त्यांनी याज्ञवल्क्यांना विचारले, देव किती आहेत? 33 आहेत. कोणकोणते? 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, इंद्र आणि प्रजापती मिळून 33. शाकल्यमुनी मान खाली करून खाली बसले. नंतर मात्र प्रश्न विचारायला कोणीच उठले नाही. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले, अजून कोणाचे प्रश्न शिल्लक आहेत का? नसेल तर मी प्रश्न विचारतो. उत्तर द्यायला कोण तयार आहे? सारी सभा स्तब्ध झाली. याज्ञवल्क्यांच्या विद्वत्तेने चकित झाली. कोणीच उठेना. तेव्हा श्रोत्यांमध्ये बसलेला एक सामान्य माणूस हळूच उठून उभा राहिला. लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. हा आणि काय याज्ञवल्क्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल? याज्ञवल्क्यही त्याच्या दिशेने वळले. त्यांनाही आश्चर्य वाटले. सभेत असणारे मोठे मोठे ऋषीमुनी, ज्ञानी, विद्वान यापैकी कोणी उभे राहण्याचे धाडस करीत नाही आणि हा सामान्य श्रोता. पण ठीक आहे, आता त्याला प्रश्न विचारणार. तो माणूस बेंबीच्या देठापासून ओरडला, महाज्ञानी याज्ञवल्क्य महाराज की जय. हा माणूस प्रश्नास उत्तर देण्यासाठी नव्हे तर जय जयकार करण्यासाठी उभा राहिला हे एका क्षणात सभेच्या लक्षात आले. सारी सभा उठून उभी राहिली. याज्ञवल्क्यांच्या जय जयकाराने सारा दरबार दुमदुमून गेला. राजा जनक आसनावरून उठले. धावत जाऊन त्यांनी याज्ञवल्क्यांना कडकडून मिठी मारली. राजा जनकाच्या दरबारात याज्ञवल्क्यांचा दुसऱ्यांदा जय जयकार होत होता. सोन्याने शृंगारलेल्या 1000 गायी घेऊन याज्ञवल्क्य आश्रमात जायला निघाले तरी जय जयकार संपत नव्हता. जनक राजाच्या यज्ञाने याज्ञवल्क्यांच्या शुक्ल यजुर्वेदाला निर्विवाद मान्यता मिळाली होती. आता जनकाच्या विद्वत सभेने त्यांच्या कीर्तीत अधिकच भर पडली. भारतवर्षात त्यांच्या इतका ज्ञानी पुरुष आता दुसरा उरला नव्हता. त्यांच्याशी वादविवाद करून त्यांना जिंकेल असा कोणी नसल्यामुळे ते अजिंक्य ठरले होते. आश्रमाची घडी व्यवस्थित बसली होती.
हजारो विद्यार्थी तेथे शिकत होते. कात्यायन, चंद्रकांत, महामेध आणि विजय हे चारही पुत्र विद्याभ्यास करीत होते. थोरला मुलगा कात्यायन तपश्चर्या करून मोठा ऋषी बनला होता. तोही पित्यासारखाच बुद्धिवान होता. याज्ञवल्क्यांच्या दृष्टीने सर्व घडी व्यवस्थित बसली होती. आता हीच वेळ योग्य आहे असा त्यांच्या मनाने कौल दिला आणि एके दिवशी सर्वांना त्यांनी आपल्या कुटीमध्ये बोलावून घेतले. आज काय कुटुंबसभा आहे का? हसून कात्यायनीने विचारले. याज्ञवल्क्य मात्र गंभीर होते. ते म्हणाले, आज एका गंभीर विषयावर बोलण्यासाठी मी तुम्हाला बोलावले आहे. असा कोणता विषय स्वामी? मैत्रेयीने विचारले. माणसाने कुठेतरी थांबले पाहिजे. कात्यायन, तू ज्ञानी आहेस. मी म्हणतो ते बरोबर ना? 100% बरोबर आहे पिताजी. मला वाटतं माझी हीच वेळ आहे थांबण्याची. आम्ही समजलो नाही, मैत्रेयी म्हणाली. मी माझी कर्तव्य केली आहे. मी ज्ञानवंत व्हावा ही माझी आणि मातापितांची इच्छा होती, ती पूर्ण केली. माझ्या शुक्ल यजुर्वेदाला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळाली आहे. माझे शिष्य ती परंपरा पुढे नेत आहेत, त्यामुळे तीही काळजी नाही. म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आम्ही नाही समजलो, धडधडणारी काळीच शांत ठेवीत कात्यायनी म्हणाली. आज स्वामी काहीतरी वेगळेच वाटतात. आपले वाटत नाहीत असे राहून राहून तिला वाटत होते. स्पष्ट करून सांगतो, आपल्या वैदिक धर्माने 4 आश्रम सांगितले आहेत. त्यातले 3 आश्रम मी चांगल्या रीतीने पार पाडले आहेत. आता 4था संन्यासाश्रम स्वीकारायचा आहे. म्हणजे तुम्ही बरोबर ओळखलं. मी संन्यास घेणार आहे, ते म्हणाले आणि कात्यायनी कोलबडून पडली. स्वामी संन्यास घेणार म्हणजे आपला आधार कोसळून पडणार. तिला राहावले नाही. हुंदका एकदम गळ्यात दाटून आला. आवरता आला नाही. रडू नकोस कात्यायनी. आजपर्यंत तू माझी फार चांगली सेवा केलीस. तू सेवेचा आदर्श आहेस. पण स्वामी, मी तुमच्याशिवाय कशी राहू? राहावंच लागेल कात्यायनी. माणूस एकटा येतो, एकटा जातो. 2 दिवसांची ही सोबत. मन घट्ट कर. मी वेदांची मर्यादा ओलांडणार नाही, त्यामुळे माझा निर्धार पक्का आहे. आता शेवटचे एक काम राहिले, ते मला योग्यरित्या पार पाडू दे. माझा हा आश्रमही संपत्ती मी तुम्हाला दोघांना समान वाटून देणार आहे. नाही स्वामी, मी तुमच्याबरोबर विवाहाचा निर्णय घेतला तो संपत्तीसाठी नाही. तुमच्याकडे असलेल्या ब्रह्मज्ञानासाठी मला संपत्तीचा वाटा नको. तिची हकदार कात्यायनी आहे. मला वाटा देणारच असाल तर तुमच्या ब्रह्मज्ञानाचा द्या. मला पूर्वीपासून तसा संसारात रस नव्हताच, पण तुमच्यामुळे मी या संसारात आले. आता तुम्हीच संसारात नसाल तर मी तरी का राहू? आपल्याबरोबर मलाही संन्यास घेण्याची परवानगी द्या, मैत्रेयी म्हणाली. ऐकून याज्ञवल्क्य प्रसन्न झाले. आपली सगळी संपत्ती आणि आश्रमाची जबाबदारी कात्यायनीवर देऊन याज्ञवल्क्य संन्यास घेऊन रानात जाण्यासाठी तयार झाले. सोबत मैत्रेयी होती. कितीही मनाला समजावले तरी कात्यायनी त्यांच्या वियोगाचे दुःख पचवू शकली नाही. ती धाय मोकलून रडू लागली. तिची समजूत घालून याज्ञवल्क्यांनी अरण्याची वाट धरली. मागून ब्रह्मज्ञानाचा वाटा मागणारी मैत्रेयी होती.